गेस्ट आपल्यासोबत या ठिकाणी आहेत। अर्थातच काँग्रेसचे कपिल ढोके यांच्याकडे मी या क्षणी जाते। कपिलजी, आपण जर पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेकडून नुकतंच तुम्ही ऐकलं, अरुण सावंत यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे। खरं तर काल रमेश चेन्नीथला हे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर होते। काँग्रेसनं मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिलेला असताना शहरांमध्ये काँग्रेसविषयी काय मूड आहे हे आज कळणार आहे। त्यामुळे आजची निवडणूक तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे। परत बोला बोला। मुळात अरुण सावंत काय म्हणतात याकडे काही फार गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज नाही। मी या ठिकाणी प्रामुख्यानं सुरुवातीला सांगत होतो की पैशाचा महापूर या निवडणुकीच्या दरम्यान आणला गेला। नको त्या कृत्या भाजपच्या लोकांनी सत्तेतल्या तिन्ही पक्षांनी या निवडणुकी दरम्यान राबवल्या। आपण जर पाहिलं असेल तर आता भाजपनं पैसे वाटले हे सांगायला दुसऱ्या काही कोणा ज्योतिष्याची गरज नाही, किंवा मग अरुण सावंतांना ते जर समजलं नसेल तर त्याला काही आमचा फार या ठिकाणी इलाज नाही। त्याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असलेले निलेश राणे साहेब पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसले होते की भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पैसे वाटतायत, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा अशी मागणी करायसाठी। आता हे जर अरुण सावंतांना माहिती नसेल तर त्यांनी त्याचा अभ्यास सातत्यानं केला पाहिजे। भाजपनं सुद्धा या निवडणुकीत नको त्या पद्धती केल्या। म्हणजे आमचे श्रीरामपूरचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष यांना श्रीरामपूरमध्ये भाजपच्या गुंडांनी अपहरण केलं, त्यांना मारहाण केली। आम्ही सगळ्या मान्यवरांचे खरं तर सुरुवातीलाच लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।